जय शिवराय मित्रांनो सन 2024 मध्ये चांगल्या मान्सूनच्या शक्यता वर्तवण्यात येत आहेत। शेतकरी मोठ्या अपेक्षेने या हंगामाकडे पाहत आहेत। मात्र हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्याला एक वेळा नैसर्गिक आपत्तीला सामोरं जावं लागणार आहे। मित्रांनो, मे महिन्यामध्ये शेतकऱ्यांना पुन्हा एकदा अवेळी पाऊस, गारपीट अशा एका नैसर्गिक आपत्तीला सामोरं जावं लागणार आहे आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वाचं अपडेट आहे। मित्रांनो, गेल्या 2 ते 3 दिवसापासून वातावरणामध्ये काही बदल झालेले आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती आपण जर पाहिलं तर तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागामध्ये एक सायक्लोनिक सिस्टम ही 3 मे नंतर या ठिकाणी जनरेट होते आणि या सायक्लोनिक सिस्टममुळे महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यामध्ये अवेळी पाऊस, गारपिटीचा एक मोठा फटका बसू शकत आहे। मित्रांनो, सोलापूर, लातूर याचबरोबर तेलंगणाचा सीमावर्ती भाग असेल, कर्नाटकचा उत्तरेकडील आणि पश्चिमेकडील भाग असेल, या भागामध्ये एक सायक्लोनिक सिस्टमचं सेंटर बनत आहे, ज्याच्यामुळे साधारणपणे 5 ते 6 मे नंतर राज्यातील बहुतांश भागामध्ये गारपिटीसह अवकाळीचा एक फटका बसणार आहे। याच्यामध्ये 6 आणि 7 मे रोजी विदर्भातील बहुतांश जिल्ह्यामध्ये एक मॉडरेट टू हेवी म्हणजे ज्याला आपण मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे। याच्यानंतर 7 आणि 8 तारखेला मराठवाड्यातील बहुतांश जिल्हे याचबरोबर पश्चिम विदर्भाचा जो भाग आहे या भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणात गारपीट, अवेळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे। याच्यामध्ये कोकण किनारपट्टी, पालघर आणि जे काही कोल्हापूर, साताऱ्याचा भाग असेल या भागामध्ये मात्र कुठल्याही प्रकारच्या पावसाची किंवा अशा अवकाळी पावसाची, गारपिटीची शक्यता नाही। मात्र उर्वरित महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यामध्ये गारपीट आणि अवकाळीचा हा फटका 6 मे पासून 9 मे पर्यंत बसण्याची शक्यता आहे आणि अशाच प्रकारचे वातावरणामधील बदल या ठिकाणी दिसून येत आहेत। मित्रांनो, हे सायक्लोनिक सिस्टम हे वातावरण बदल झाल्यानंतर साधारणपणे 9 ते 10 तारखेनंतर हवामान विभागाच्या माध्यमातून मान्सूनच्या संदर्भातील एक शेवटचं अपडेट दिलं जाईल आणि याच्यानंतर मान्सूनची पुढील प्रगती, मान्सूनचा प्रवास कसा राहील आणि मान्सूनचं आगमन कधी होईल याच्या संदर्भातील अपडेट दिले जातील आणि ते अपडेट प्राप्त झाल्यानंतर ते अपडेट देखील साधारणपणे आपण मेच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।